विविध सामाजिक समस्यांना नाट्य क्षेत्राची नेहमीच दूरदृष्टीने प्रबोधनाची मोठी परंपरा 100 वर्षांपासून राहिली आहे। आगामी काळात ही आरोग्य प्रबोधनासाठी नाट्य क्षेत्राने आपले योगदान द्यावे असं प्रतिपादन रोटरीयन नाट्यप्रेमी देवेंद्र दिवाण यांनी केलं। प्राथमिक जिल्हा फेरीतील 64व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेतील विजेते रंगकर्मींचा गौरव स्नेह मेळावा रोटरी समाज सेवा केंद्र सभागृहात संपन्न झाला। याचे हृदयस्पर्श परिवारानं आयोजन केलं होतं। प्रारंभी सर्वांचे स्वागत करताना स्नेह मेळाव्याचा उद्देश हृदयस्पर्शचे अध्यक्ष पद्माकर कापसे म्हणाले की कोल्हापूर ही कलेची पंढरी आहे। या कलानगरीत असंख्य कलाकार घडले। स्क्रिप्ट ते स्क्रीन अशी सर्वांगीण सिनेनिर्मिती याच नगरीत होत होती। देशभरात कोल्हापूरची सांस्कृतिक ओळख आहे, पण हीच ओळख थोडीशी संत होत आहे। ती अधिक जोमाने वाढली पाहिजे। फक्त राज्य नाट्य स्पर्धेसह वर्षभर विविध उपक्रम सुरू राहिले पाहिजे। त्यासाठी त्यामध्ये हृदयस्पर्शी आघाडीने सहभाग असणे हे नमूद केलं। या कार्यक्रमात द फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन मुंबई, यशोदर्शन फेडरेशन कोल्हापूर यांनी निर्मिती केलेल्या मृत्युंजयाचे उपासक हा लघुपट दाखवण्यात आला। स्नेह मेळाव्यामध्ये सहभागी विजेत्यांना गौरवण्यात आलं। यावेळी सृजनशील रील स्टार, विविध कलागुणांनी देशविख्यात झालेले प्रतीक कांबळे, रिया बेतब, प्रशांत सलायचे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कोल्हापूर जिल्हा पातळीवर 64व्या राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना विजयी झालेल्या संस्था आणि त्यांना सादर केलेली नाटके अंतिम फेरीसाठी सादर केली जातील। या तिन्ही संघांना आणि त्यामध्ये विजेत्यांना हृदयस्पर्श सत्कार करण्यात आला। प्रथम क्रमांक नाटक वसुभूमी दिग्दर्शक संजय मोहिते, द्वितीय क्रमांक नाटक हायब्रिड दिग्दर्शक परसू गावडे, तृतीय क्रमांक नाटक मी कुमार दिग्दर्शक अभिजित फाटक यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ट्रॉफी, पुष्पगुच्छ, पुस्तक, मिठाई देऊन गौरवण्यात आलं। आंतरराष्ट्रीय क्रीडा लेखक संजय दुधाणे पुणे, बजरंग मोरे, नाथाजी मोहिते, राहुल कांबळे, शुभम पाटील, प्रकाश उपाध्ये, संजय रणदिवे, प्रवीण ओसवाल, इनर लाईट फाउंडेशनच्या दिलारा शिकलगार, बजरंग मोरे, तुषार भिवटे, दीपाली औंधकर, दिव्या अष्टपुत्रे, डॉक्टर कविता बमणजोगी, सौ भक्ती तेंडुलकर वंदे मातरम गीतांनी नाट्य गौरव आणि आरोग्य प्रबोधन सोहळ्याची सांगता करण्यात आली।